धन्वंतरी अश्व सप्तमुखो विजौ हरिधनो शंखो चामुदे रत्नानि हरदुर्भिषं प्रतिर्नो लक्ष्मीपते देवी आम्ही वाटपच करतो तुमका काय राग नव्हता नाही भवाय नमो नमः योगेश आहे ना नमो नमः आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार हे समाजाच्या प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम आणि आधार देण्याचं काम करत आहे आणि तोच धागा धरून आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारांसाठी एक वैशिष्ट्य अशी गृहनिर्माणची स्कीम आम्ही इथे राबवत आहोत आणि त्यामुळे पत्रकार बंधू भगिनींना आपल्या हक्काचं घर मिळण्याचा एक चांगला प्रकल्प या निमित्ताने ह्या इथे आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे. 2 ते 2.5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि मग आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारांसाठी त्यांचा एक हक्काचं घर होईल आणि त्यांच्या कुटुंबाला त्या निमित्ताने आधारी मिळेल. पवार आणि सुप्रिया सुळे जर भाजप सोबत गेले तर मी वेगळा निर्णय घेईल आणि राष्ट्रवादी भाजप सोबत राहिली तर पवार विरुद्ध पवार अशी लढत असं रोहित पवार आणि झी 24 तासात टू द पॉइंट कार्यक्रम. माझं म्हणणं आहे की 2019 ला रोहित पवार येत होते ना भाजप बरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घरी बसले असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असतो आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतात ना लेवल मध्ये राहून राजकारण करायचं. बच्चू कडू असं म्हणतात की महाराष्ट्राचा सर्वे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेना जास्त पसंती नाही. त्याच्यावर आता त्यांनी कुठे सर्वे करणार, काय सर्वे करणार. आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत. त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे. म्हणून बच्चू कडूने अवेळी उगाची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळीमध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये. किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणून. साहेब पार्थ पवार यांनी काल मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली होती आणि सध्या राष्ट्रवादीत जे अंतर्गत वाद सुरू आहे त्यामुळे भेट चर्चा सुरू. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी हे कुटुंब प्रमुख आहेत राज्याचे, म्हणून कोणालाही कुठलंही संकट असेल, आधार असेल, त्यासाठी सबकुछ देवा भाऊ हेच आमच्या राज्याचं वातावरण आहे. सगळे काय प्रश्नांची उत्तरं हे फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये आणखी एक मानगुंड उडवला जातोय. गुलजार बोट जी आहे ती उद्या समुद्रामध्ये बुडवून हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याला हिरवा कंदील काही महिन्या अगोदर दिला आणि म्हणून आता हा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनात अतिशय महत्वाचा ठरणार आहे. मी हाही विषय या निमित्ताने स्पष्ट करेन. यामुळे मच्छीमारांचा कुठलाही त्या पद्धतीने नुकसान पण होणार नाहीये, उलट पर्यटनाचा वाढ होईल. सगळा अभ्यास करून आमच्या पर्यटन खात्याने MTDCने हा निर्णय घेतला असल्यामुळे कोणाचं नुकसान नाही पण पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल.